शिंदे जात्यात आणि दादा सुपात असं वारंवार सांगितलं जाते। राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील आपल्या पक्षात घेण्याचा कार्यक्रम भाजप करताना दिसतंय। पण पार्थ पवारांच्या प्रकरणात मात्र भाजप टोकाला जाऊन पार्थ पवारांना प्रोटेक्ट करताना दिसलं। भाजपनेच हे प्रकरण बाहेर काढल्याची चर्चा ही दबक्या आवाजात जरी झाली असली तरी भाजप सुद्धा या प्रकरणामुळे डॅमेज होणार हे देखील मान्य करावं लागणार होतं। पार्थ पवारांना प्रोटेक्ट केल्यानं भाजप डॅमेज सुद्धा झाली, त्यामुळे यामागे खरंच भाजपचा हात होता का हा खरा प्रश्न। असो तरी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे जात्यात आहेत आणि अजित पवार सुपात आहेत असं बोललं जातं, पण तसं मात्र होताना दिसत नाहीये। एकनाथ शिंदे यांना तडजोड करण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत असताना अजित पवार मात्र निवांत असल्याचं दिसतं। एकीकडे शिवसेना युती ही भाजपची नैसर्गिक युती, राज्यामध्ये ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिंदे धावून आले, न की अजित पवार भाजपच्या मदतीला धावून आले होते। भाजप सेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर अजित पवार सत्तेचा लाभ घेण्यासाठी महायुतीत आले। दीर्घकाळ सेना भाजप युती असल्यानं स्थानिक राजकारण सुद्धा एकमेकांना टाळून झालेलं आहे। सगळ्याच मतदारसंघात उभा दावा हा सेना भाजपचा नाहीये। आता इतक्या कारणांची यादी असताना सुद्धा भाजप ही एकनाथ शिंदे यांना डॅमेज करते पण अजितदादांना प्रोटेक्ट करते। असं नेमकं का? फक्त मुंबईच्या आसपासच्या जागांवरती दावा ठोकणं, मुंबई महानगरपालिकेवरती दावा ठोकणं इतक्या पुरता हा खेळ काही मर्यादित नाहीये। शिंदे हटाव भूमिकेमागचं खरं कारण आहे ते म्हणजे डीएफ यांचं मिशन पीएम, आणि या मिशन पीएम मध्ये भविष्यात सगळ्यात मोठी अडचण कोण निर्माण करू शकतं तर ते आहेत एकनाथ शिंदे। नेमकं काय आहे हे मिशन पीएम आणि एकनाथ शिंदे अजितदादांपेक्षा मोठी अडचण डीएफ यांच्या समोर कशी तयार करू शकतात पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळा विषय समजून घेण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात सध्या कोणती चर्चा आहे ते समजून घ्यावं लागतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वयाची 75 पूर्ण केली आहे। 2029च्या निवडणुकांमध्ये मोदींनंतर कोण हाच मुद्दा चर्चेत असेल। कदाचित नव्या नावावरती लोकसभा निवडणुका लढवल्या जातील अशी देखील चर्चा आहे। अर्थात मोदींनंतर कोण या चर्चेमध्ये अमित शहांचं नाव सगळ्यात पहिले घेतलं जातं, पण गुजरात लॉबी आणि स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा अमित शहांच्या नावासाठी अनुकूल नाहीयेत असं बोललं जातं। पर्यायानं अमित शहा नसतील तर कोण या चर्चेमध्ये मग योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांची नावं चर्चेत येतात। ज्याप्रमाणे 14च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 4 ते 5 महिने आधी भाजपनं मोदींचं नाव समोर आणलं, त्याचप्रमाणे हे राजकारण घडेल असं बोललं जातं। अर्थात या जर तरच्या गोष्टी असल्या तरी देवेंद्र फडणवीसांची आता पीएम पदाची असलेली महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये। 29ला फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाली किंवा तशी तयारी करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा बॅकअप असेल तो म्हणजे महाराष्ट्रातले खासदार। उत्तर प्रदेशातनं भाजपच्या खासदारांचा मोठा पाठिंबा योगी यांच्या नावाला मिळाला किंवा उत्तर भारतातील कोणत्याही नावाला उत्तर भारतातल्या खासदारांचा पाठिंबा मिळाला तर त्याचप्रमाणे फडणवीसांच्या मागे सुद्धा पक्षांतर्गत मोठा गट उभा राहणं आवश्यक आहे। आता फडणवीसांना हा पाठिंबा 2 फॅक्टरवरती मिळवता येतो, एकतर संघाच्या समर्थक खासदारांना आपल्या बाजूने शिफ्ट करून आणि दुसरं म्हणजे आपल्या मर्जीतले खासदार अधिक प्रमाणात निवडून आणून। आणि इथेच एकनाथ शिंदेंचा मोठा अडथळा फडणवीसांसमोर उभा राहू शकतो। नेमका कसा? तर भाजप आणि सेना युतीत असताना साधारण समसमान लोकसभेच्या जागा लढवत असे। 24च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकनाथ शिंदेंना तडजोड करायला भाजपने भाग पाडलं आणि त्यांच्या वाट्याला 15 जागा दिल्या। अर्थात 15 हा सुद्धा मोठा आकडा होता। त्यानंतर अजितदादांना 4 आणि अजित पवारांच्या कोट्यातनं रासपला 1 जागा सोडावी लागली। उर्वरित 28 जागांवर भाजप लढली आणि भाजपच्या 9 जागा निवडून आल्या। आता सिंगल डिजिटच्या आकड्यावरती भाजपचं कोणतं नेतृत्व दिल्लीत फिल्डिंग लावू शकतं? म्हणजे काय तर 2029 सालच्या निवडणुकांमध्ये फडणवीसांना दावा ठोकायचा असेल, इथून पुढच्या 5 वर्षांसाठी केंद्रातलं राजकारण करायचं असेल तर 48 पैकी 48 जागा भाजपला लढवाव्या लागतील आणि त्यापैकी किमान 35च्या वरती जागा निवडून आणाव्या या फडणवीसांना लागतील। स्टेट केडरला स्वतंत्र लढलं तर किमान 35 ते 40च्या वरती भाजप एक हाती पोहोचू शकतं असा विश्वास आहे। पण त्यासाठी लोकसभेतला सगळ्यात मोठा वाटेकरी भाजपला दूर करावा लागतो आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। आता या 15 जागांवरती नजर टाकली तर भाजपने विशेषतः फडणवीसांनी शिंदेंना दिलेल्या या जागांवरती यंत्रणा लावायला कशी सुरुवात केली आहे हे लक्षात येतं। मुंबई आणि परिसरातील शिंदेंच्या एकूण 5 जागांचा हिशोब करायचा तर कल्याण आणि ठाणे या 2 जागांवरती रवींद्र चव्हाणांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। श्रीकांत शिंदे यांच्या भोवती भाजपने ट्रॅप लावलेला आहे।
कल्याणमधनं श्रीकांत शिंदे लोकसभेचे सेनेचे खासदार आहेत. कल्याणमधनं कदाचित फडणवीसांचे फेवरेट म्हणवले जाणाऱ्या रवींद्र चव्हाणांना भाजप पुढच्या लोकसभेला संधी देऊ शकतं. ठाण्यात सुद्धा नाईकांच्या माध्यमातून हस्तक्षेप भाजपने वाढवलेला आहे. संजय केळकर हे एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये अडकवून ठेवत असतात. केळकर आणि फडणवीस हे ट्युनिंग तर आहेच, याशिवाय नवी मुंबईतनं नाईकांच्या घरातला पर्याय सुद्धा भाजप तरुण चेहरा म्हणून समोर आणण्याच्या तयारीत आहे असं बोललं जाते. दक्षिण मुंबईतनं सध्या ठाकरेंचे अरविंद सावंत खासदार आहेत. इथे एकनाथ शिंदेंनी यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली होती, पण ही खेळी काही लोकसभेला चालली नाही. याच ठिकाणावरनं राहुल नार्वेकरांनी सुद्धा 24 साली आखणी सुरू केली होती. त्यामुळे 29 साली भाजप इथनं राहुल नार्वेकरांना निवडून आणण्याच्या तयारीला लागल्याचं बोललं जाते. मंगल प्रभात लोढा यांचं सुद्धा नाव इथनं चर्चेत आहे. त्यानंतरचा मुंबईतला मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. इथनं राहुल शेवाळेंचा पराभव अनिल देसाईंनी केला. इथली जातीय समीकरण पाहता भाजप इथनं उज्ज्वल निकम यांच्याप्रमाणे सेलिब्रिटी मराठी चेहरा अचानकपणे समोर आणेल असं बोललं जाते. उत्तर पश्चिम मुंबईतनं दरेकरांची फिल्डिंग भाजप लावू शकतं. याशिवाय इतर 10 जागांचा विचार करायचा तर छत्रपती संभाजीनगर मधनं देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जाणारे आणि मराठा असणारे विनोद पाटील हे सुद्धा समोर येऊ शकतात. किंवा शिवसेनेचाच नेता भाजपच्या कमळावरती इथनं पुढे आणला जाऊ शकतो. हिंगोलीतनं हेमंत पाटील आणि गजानन घुगे हे भाजपच्या कमळावरती मराठा आणि ओबीसी कॉम्बिनेशन भाजप करू शकतं. बुलढाण्यात संजय कुटे किंवा फडणवीसांसोबत अंतर्गत ट्युनिंग जमवणारे रविकांत तुपकर मैदानात असू शकतात. यवतमाळ वाशिम मध्ये डॉक्टर तुषार राठोड हे असू शकतात, जे जातीय फॅक्टर सोबत फडणवीसांच्या गुडबुक मधले दिसतात. कोल्हापुरातनं नुकतंच मुश्रीफांसोबत तडजोड केलेले समरजित घाटके, हातकणंगलेमधनं राहुल आवडे, मावळमध्ये नवा चेहरा तर शिर्डीची मदार विखे म्हणतील तो, आणि नाशिकमध्ये कदाचित भुजबळ हे कमळ चिन्हावरती अशी मोर्चे बांधणी होऊ शकते. अर्थात ही गणितं पाहिली तर एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या 15 जागांवर प्रत्येक ठिकाणी भाजपनं फडणवीस समर्थकांसाठी लोकसभेचं मैदान मोकळं करायला घेतलं याची जाणीव होते. तशाच प्रकारे गटातटाचं समीकरण होताना दिसतं. पण याचा अर्थ अजितदादांवरती ट्रॅप नाहीये का? तर बारामतीत तो कुल थोपटे यांच्यामार्फत आखला जाऊ शकतोय. रायगडमध्ये थेट तटकरेच भाजपच्या गळाला लागतील असं सांगण्यात येते. शिरूरमध्ये हिंदुत्वादी चेहरा म्हणून महेश लांडगे हे कोल्हेंचा सामना करतील. धाराशिवचं अजून कन्फर्म नसलं तरी परभणीमध्ये रत्नाकर गुट्टे यांच्या मार्फत हा ट्रॅप लावला जाऊ शकतो. थोडक्यात अजित पवारांच्या लोकसभेच्या जागांवर सुद्धा यंत्रणा लावली गेली आहे. पण इथं खरी अडचण जागा वाटपात 15 जागांवर दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यातच भविष्यातल्या राजकारणाचा अंदाज घेता फडणवीसांच्या समोर लोकसभेसाठी भाजपला सगळ्यात पूरक वातावरण तयार करणं, हे फडणवीस समर्थकांना खासदार करणं हेच ऑपरेशन पीएमचं प्रमुख ध्येय असल्याचं दिसतं. साहजिकच दादा सुपात आणि शिंदे जातात म्हणलं जात असलं तरी दादांपेक्षा भाजपला, विशेषतः राज्यातल्या भाजप नेतृत्वाला शिंदेंची नेमकी अडचण काय आहे ते लक्षात येतं. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांच्या ऑपरेशन पीएम मधला प्रमुख अडथळा एकनाथ शिंदेच ठरतील का? या बाबतीत तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय घडामोडींसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.